मुलं खूपच लवकर मोठे होतात. आई मात्र तेवढ्याला तेवढीच राहते. आज सकाळपासूनच मग थोडंसं अस्वस्थच वाटत होतं. कारण आज शिवम जाणार होतं त्याच्या अंकलच्या गावाला. मुलांना सुट्ट्या लागल्या की असं वाटतं मामाच्या गावाला जावं, इकडे जावं, तिकडे जावं. खूप सारा नाद लावला होता मामाच्या गावाला जायचं, पण नावीलाज मामाच्या गावाला नाही जाऊ शकलं तर अंकलच्या गावाला जायचं असं ठरवल्यानंतर आज रात्रीपासूनच ठरवलं होतं की त्याला जायचं. आवरून ठेवल्यानंतर सकाळी लवकर उठून त्याचंच आवरायला घेतलं. पण मला काही करमेन असंच झालं होतं. शिवम कधी एवढा मोठा झाला आणि कधी एकटं राहायचं म्हणायला शिकला हे मला समजलंच नाही. त्याला एकटं सोडून मी गेलेली पण त्याच्या पप्पाजवळ, पण त्याला आमच्या दोघांपासून दूर एकट्याला कधी सोडलंच नाही. म्हणून आज सकाळपासून थोडं करमतच नव्हतं. काल ते फुलं घेऊन आला होता आणि असे पाण्यामध्ये ठेवले होते, छान असे उमलले होते. त्याच्याकडे बघून माझं अजूनच डोळ्यात पाणी आल्यासारखं झालं. छोटी छोटी मुले कधी इतक्या लवकर मोठे होतात ना समजत पण नाही, आणि कधी आपल्याला सोडून राहायला लागतील हे पण कळत नाही. आज त्याला जायचं होतं सकाळपासूनच, मला काही करमेनासंच झालं होतं. पण त्याला पण करमेना झालं होतं हे त्याच्याकडे बघून मला समजत होतं. तो पण आम्हाला सोडून कधी राहिला नाही, पण बाकीच्या मुलं सुट्ट्याला जातात म्हणून त्यालासुद्धा जायचं होतं. हा त्याचा फक्त एक हट्ट होता. आता राहील की नाही हे मला पण समजत नव्हतं. पण मनावर तशीच नाराजी घेऊन ते सुद्धा घरातलं काम करू लागला होता. सकाळी देवपूजा त्यानेच करायला घेतली. त्याला दिवा लावायची खूप जास्त हौस असते. अंघोळ झाल्यावर दिवा तेवढा तो लावत असतो, बाकीचे कामं मात्र मला करायला सांगतो. आता त्याच्याकडे बघून, त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच मला समजत होतं तो नाराज आहे, पण तरीसुद्धा त्याला जायचं होतं. म्हणून मग आम्ही पण तयार झालो होतो. असो, आपल्याला सोडून मुलांना पण राहता यायला पाहिजे, कारण काय सांगता कशी वेळ, कधी कोणावर कशी वेळ येईल. त्याच्यामुळं असू दे. आज त्याला जायचं होतं तर आवरून त्याला निघालं. पण जाताना मात्र अजूनच जास्त वाईट वाटत होतं की शिवमला सोडून मी कशी राहील. पण माझी दीव आहे माझ्यासोबत, 2-4 दिवसाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं तो जात होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याला सोडल्यानंतर दीवला पप्पा गेले म्हणून अजूनच जास्त रडायला येत होतं. तर असं